आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांना करता येईल असे 10 मिनिटाचे सोपे प्राणायाम रुटीन पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्ते, स्वास्थ्य आनंदम मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा। प्राणायाम म्हणजे श्वास आत घेणे, सोडणे किंवा रोखून ठेवणे। प्राणायाम आपल्या शरीरात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो। त्यामुळे आपण श्वास चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो व सोडू शकतो। त्यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते, शरीरातील प्रत्येक पेशीला चांगल्या पद्धतीने ऑक्सिजनचा पुरवठा होतो, म्हणून आपले स्वास्थ्यही चांगले राहते। ऑक्सिजनचा पुरवठा प्रत्येक पेशीला झाल्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य देखील चांगले होते, म्हणून शरीरातील ताणतणाव कमी करण्यासही प्राणायाम अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात। शारीरिक स्वास्थ्यासाठी, मानसिक स्वास्थ्यासाठी तसेच आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील प्राणायाम अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात। आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर प्राणायामामुळे आपली कुंडलिनी जागृत देखील होते, तसेच आपल्या शरीरातील वेगवेगळे रोग नाहीसे करण्याची शक्ती आपल्या या प्राणायामामध्ये असते। त्यामुळे अनेक रोगांवर प्राणायाम अतिशय फायदेशीर आहे। नित्यनियमित केल्याने आपल्याला त्याचे असंख्य फायदे मिळतात। तर सुरुवात करूयात। त्यासाठी तुम्ही सुखासनात बसून घ्या किंवा तुम्हाला आरामदायक असेल अशा आसनात बसून घ्या। हे प्राणायाम रुटीन तुम्ही बेडवर बसून केले तरीही चालेल, चेअरवर बसून केले तरीही चालेल, पण त्यासाठी पाठीचा कणा सरळ ठेवा, खांदे सैल सोडा, दोन्ही हात मांड्यांवर, हळूवार डोळे बंद करा। आता दीर्घ श्वास घेणार आहोत आणि सोडणार आहोत। ज्यावेळेस दीर्घ श्वसन करणार आहोत तेव्हा पोटाला व आपल्या छातीला पूर्ण हवेने भरायचे आहे आणि श्वास सोडताना छातीतील आणि पोटातील पूर्ण हवा बाहेर काढायची आहे। सुरुवात करूयात। दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा। कोणत्याही प्रकारची घाई नको, दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा। दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा। दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा। आता आपले शरीर आणि मन प्राणायामासाठी तयार झाले आहे। तर सर्वात प्रथम आपण प्राणायाम करणार आहोत, भ्रामरी प्राणायाम। त्यासाठी षण्मुखी मुद्रेसोबत हा प्राणायाम करणार आहोत। पाठीचा कणा सरळ असू द्या, खांदे सैल सोडा, दोन्ही हात या पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर आपल्याला ठेवायचे आहे। आता श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत भुंग्याचा आवाज करायचा आहे आणि त्याच वेळेस कानांना घट्ट अंगठ्याने बंद करायचे आहे। तर कमीत कमी 2 मिनिटे आपण हा प्राणायाम करणार आहोत। सुरुवात करूयात। श्वास घ्या,
हळूवार हात खाली घ्या, खांद्यांना सैल सोडा, दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. यामुळे आपल्या मनातील, शरीरातील थकवा दूर होतो. जो काही ताणतणाव आहे तो पूर्ण निघून जातो. रात्री झोपण्याआधी जर तुम्ही हा प्राणायाम केला तर तुम्हाला झोपेसंबंधी ज्याही समस्या असतील किंवा डोकेदुखी यासारख्या समस्या असतील तर त्यावर अतिशय उपयुक्त हा प्राणायाम आहे. तर नक्की झोपण्याआधी देखील हा प्राणायाम करा. पुढचा प्राणायाम करणार आहोत अनुलोम विलोम. पाठीला सरळ ठेवा, डाव्या हाताची चिन्ह मुद्रा करा, उजव्या हाताची विष्णू मुद्रा करा. उजव्या अंगठ्याने उजव्या नाकपुडीला बंद करा. हळूवार डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. डाव्या नाकपुडीला बंद करा. उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. पुन्हा उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या. उजव्या नाकपुडीला बंद करा. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा. कमीत कमी 5 मिनिटे आपण हा प्राणायाम करणार आहोत. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. उजवीकडून सोडा. पुन्हा उजवीकडून घ्या. उजवीला बंद करून डावीकडून सोडा. श्वासावर कोणत्याही प्रकारचा दाब न देता हळूवार श्वास घ्या. हळूवार सोडा. जी काही आपली नैसर्गिक श्वास घेण्याची आणि सोडण्याची क्षमता आहे त्याच पद्धतीने श्वास आत घ्या आणि सोडा. या प्राणायामामुळे आपल्या शरीरातील संपूर्ण नाड्यांचे शुद्धीकरण होते. विशेषतः चंद्रनाडी आणि सूर्यनाडी या दोघी संतुलित ठेवण्याचे महत्त्वाचे काम हा प्राणायाम करत असतो. तसेच डोकेदुखी, डोळ्यांचे तेज देखील वाढवतो. जर तुम्हाला चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल तर तुम्ही रोज 15 ते 20 मिनिटे हा प्राणायाम जरूर करा. तसेच आपली ऊर्जा मूलाधार चक्रातून सहस्रार चक्रापर्यंत वाहत असते. त्यामुळे कुंडलिनी जागृत करण्यासाठी देखील प्राणायाम अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. अनुलोम विलोम केल्यावर आपल्याला असे जाणवते की आपण संपूर्ण शरीरात एक झाडूच मारला आहे, स्वच्छता केली आहे आपले शरीराची, आपल्या नाड्यांची. इतके आतून मनातून शांत वाटते. करत राहा.
हळूवार डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा. डाव्या नाकपुडीतूनच श्वास घ्यायला सुरुवात करणार आहोत आणि डाव्या नाकपुडीतूनच श्वास सोडत प्राणायामाला आपण थांबवणार आहोत. हळूवार दोन्ही हातांची मुद्रा रिलीज करा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. पोट आणि छातीला पूर्ण फुगवा. आणि हळूवार सोडा. आता आपण 5 वेळेस ओम उच्चारण करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत असतानाच अ, उ आणि म चं उच्चारण करणार आहोत. श्वास घ्या. दोन्ही हात एकमेकांना घासून घ्या. चेहऱ्यावर ठेवा आणि हळूवार डोळे उघडा. हे 10 मिनिटाचे प्राणायाम रुटीन सकाळ व संध्याकाळ कमीत कमी 7 दिवस रोज करा. यामुळे तुम्हाला अनेक सकारात्मक बदल झालेले दिसतील. तुम्हाला काय अनुभव आले हेही कमेंटद्वारे कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तेही विचारा. या व्हिडिओला लाईक करा. आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या, योग करा. हरिओम.